नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय केलं, की त्यांनी विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं आहे. तर ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी काय केलं, की तुम्ही बघू शकता याच्यानुसार, की छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतरनं पुणे विभाग, त्याच्यानंतरनं अमरावती विभाग, सातारा विभाग, नागपूर विभाग यासाठी काय केलं, की त्यांनी 18 ते 21 आणि 22 म्हणजे 18 ते काही-काही ठिकाणी 22 तारीख आणि 21 तारीख या तारखेला काय केलं, की ह्या सगळ्या पदांकरता बोलवलेलं आहे. टोटल जर ही पदभरती होती ती 14 वेगवेगळ्या संवर्गाकरता ही पदभरती झालेली आहे. आता ही जो निकाल लागलेला तुम्ही इथं काय करू शकता, हा निकाल बघू शकता इथं. हे वेगवेगळ्या पदांकरता हे निकाल आहे. ओके, हे निकाल आहे. तुम्हाला एखादा निकाल काय करेल, की मी ओपन करून काय करेल, की दाखवेल. अ, कालवा निरीक्षकचा दाखवेल मी. तर इथं जर तुम्ही बघाल, ओपन होईपर्यंत तुम्हाला मी ही जाहिरात दाखवतो मी. तर हे वेगवेगळे पदं होते. तर तुम्ही बघा तर 4,497 पदांकरता ही पदभरती सध्या सुरू आहे सध्याची. आणि याच्यामध्ये काय केलं, की यांनी आता हे कॅनल इन्स्पेक्टर पुण्यासाठीचं दाखवतो मी तुम्हाला. तर हे जे निकाल लावलेले आहेत, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न आहेत त्यांचे हे आहेत. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरनं काही विद्यार्थ्यांनी कॉल केलेला आहे, की ही यादी जी आहे, त्याच्यामध्ये कास्ट आता मी तुम्हाला दाखवतो. की त्यावेळेस तुम्हालाही मुद्दा समजेल. जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला मेसेज केलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी कॉलही केलेला आहे. तर त्यांना समजेल, की एक्झॅक्टली काय मुद्दा आहे तो. आता इथं जर बघाल तुम्ही ओके. तर इथं जर बघाल तुम्ही, तर या यादीमध्ये काय केलं, की त्यांनी इथं कास्ट मेन्शन नाही केलेली. लक्षात घ्या काय केलं, की इथे कुठेच काय केलं, की कास्ट मेन्शन केलेली नाही. त्यामुळे कोणता विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीतून त्यांनी काय केलं, की सिलेक्ट केलेला आहे. म्हणजे आता एखादा विद्यार्थी आहे कुठलातरी, तो स्पोर्टमधून आहे. जसं जाहिरातीमध्ये काय केलं, की दिलेलं आहे तुम्हाला इथं, ही जाहिरात आहे. तर प्रत्येक विद्यार्थी कोणत्या-कोणत्या कॅटेगरीनुसार फॉर्म भरलेला आहे. म्हणजे तो माजी सैनिक असू दे किंवा कुठलेही असू दे. त्यांना काय केलं, की घेण्यात आलेलं आहे. आता इथं जर बघाल तुम्ही, हे तर परीक्षेचं स्वरूप आहे. सगळ्यात शेवटी असेल असं वाटतं मला ते. आता हे आहे. ओके. तर एस-सीसाठी आता इथं एस-टीसाठी एकच जागा होती. सहाय्यक कार्यकर्त्यासाठी. आता इथं जर बघाल तुम्ही, तर इथं एन-टी-बीची जागा नाहीये. एन-टी-सीची एक जागा आहे. असं बघाल तर तुम्ही याच्यानुसार, आता संवर्गानुसार याची कुठेच माहिती नाहीये. तुम्ही कुठलेही उघडा त्याच्यात माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले मार्क असून पण त्यांना समजत नाही, की माझं का सिलेक्शन झालेलं नाहीये. इथे काय करतं, की याच्यात तुम्ही मार्कशीट बघाल तुम्ही, तर याच्यात काय होतं, की काही-काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं, की मला चांगले मार्क असून पण ओके. चांगले मार्क असून पण आता हे डिलीटेड केलेलं आहे. चांगले मार्क असून पण काय केलं, की इथे तुम्ही बघाल, तर नाव का नाहीये? तर विद्यार्थ्यांना तो कन्फ्युजन आहे. ठीक आहे, की मला एवढे चांगले मार्क आहेत, 160 वगैरे मार्क आहेत, तरी पण माझं सिलेक्शन का नाहीये? तर त्यासाठी यांनी काय करायला लागेल, की या यादीमध्ये कुठेतरी तो कॉलम कास्टचा टाकायला लागेल किंवा कास्टचा म्हणण्यापेक्षा त्या आरक्षणाचा टाकायला लागेल किंवा त्या संवर्गाचा टाकायला लागेल. त्याच्यामुळे काय होईल, की विद्यार्थ्यांना त्याचा कन्फ्युजन जे आहे, ते काय करेल, की विद्यार्थ्यांचं दूर होईल. समजून जाईल, की विद्यार्थी कोणता कोणत्या कॅटेगरीमधून घेतला आहे. ओके. तर विभागाने लवकरात लवकर काय करावं याच्यावरती लक्ष देऊन काय करावं, की ही यादी आहे, ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पहिले काय करा, की परत रिवाईज करून कॅटेगरीनुसार ही टाकाव्या यादी. ओके. तर ही माहिती होती. आता 18 तारखेला अजून 10 दिवस आहे त्यांच्याकडे, तर वेळ भरपूर आहे. तर त्यांनी काय करावं, की यादी परत एकदा चेंज करून टाकून द्यावी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.